नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे खवीस. लेखन ॲडव्होकेट शरद घाडगे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. दिवस मावळला तसं रानात गेलेलं राघवाप्पा घरी आलं. धोत्रानं घाम पुसत हुश्य करत ओसरीवर बसले. आवाज ऐकून त्यांची बायको पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. जेवणाचं उरकतं घे ग, मी आणि शामू जातो आज शाळू काढायला. पाण्याचा तांब्या खाली ठेवत आप्पा बोलले. एवढी तारामळा कशाला व? त्याची बायको कंदिलाची वात मोठी करत बोलली. अगं, दर्याच्या धडीला कोणाचा शाळू राहिलेला नाही, आप्पा घरात बघत बोलले. त्यांच्या बायकोने काहीच न बोलता जेवण करू लागली. जेवण उरकून राघवाप्पा आणि त्यांचा 10-12 वर्षाचा मुलगा शामू शाळू काढायला निघाले. बाहेर उन्हासारखं चांदणं पडलं होतं. शामूनं हातात कंदील घेतला. आप्पांनी घोंगडं अंगावर पांघरलं होतं. आपल्या परड्यात जाऊन त्यांनी बैलगाडी जुंपली. कंदील बैलगाडीच्या पुढं टांगला आणि दोघं बैलगाडीत बसले. गाडी पांदीच्या वाटेनं पुढं निघाली. कळंबीच्या ओढ्यातून गाडी पुढं गेली तसं रातकिड्यांची किर्र किर्र चालू झाली. थोरल्या ओढ्याकडं कोलेकोई ऐकू येत होती. वाट पायाखालची असल्यामुळं बैलगाडी एका रेषेत चालली होती. बैलांच्या गाड्यातील चांगाळ लयबद्धपणे वाजत होते. शामू बैलगाडीत टेकून बसून पेंगत होता. गाडीचं चाक दगडावरून जाताच पेंगत असलेल्या शामूचं डोकं मागच्या दांडीवर आपटत होतं आणि त्याला जाग येत होती. असा खेळ बराच वेळ चालू होता. उगवून वर आलेला चंद्र गाडीच्या पुढं पुढं पळत डोंगर गाठत होता. पांदीच्या वाटेनं दुतर्फा दाट झाडी होती. झाडीच्या ढाळ्या गाडीत बसलेल्या माणसाच्या गालगुच्चे घेत होत्या. हिरव्या गार झाडीचा उग्रवास नाकाला नुसता झोंबत होता. गाडी टाक्याच्या ओढ्यातून पुढं आली. राघवाप्पांनी मागं वळून बघितलं तर शामू झोपलेला होता. अरे शामू, उठ की र, शामू उठ बघ, आलं बघ आपलं रान, असं म्हणत शामूला हलवून जागं केलं. ओढ्यातल्या उंबराच्या झाडावर टिटव्या ओरडत होत्या तर पाण्यातील बेडूक रागावल्यासारखा डराव डराव करत होता. शामू भेदरून इकडं तिकडं बघत उठला. आप्पांनी बैलगाडी तिथेच सोडली, कारण बैलगाडी जायला पुढे रस्ताच नव्हता. आप्पा बैल घेऊन चालू लागले आणि त्यांच्या मागं मागं शामू पळू लागला. दोघं शेतात आले. शेताला लागून भली मोठी टेकडी होती आणि टेकडीच्या बाजूला घनदाट झाडांनी झुडपं होती. त्या टेकडीची सावली अर्ध्या शेतापर्यंत पडत होती तर रानाच्या एका बाजूला ओघळ होता. आप्पांनी झाडाला बैल बांधले आणि दोघांनी शाळू काढायला सुरुवात केली. अशात किती वेळ गेला काय कळालंच नाही. तेवढ्यात बाजूच्या झुडपातून जंगली मांजरांचा रडल्याचा आवाज येऊ लागला. एखादा माणूस रडल्यासारखं तो मांजर रडत होता. तो आवाज ऐकून शामू दचकून आप्पांच्या जवळ पळाला. लेका, जंगली मांजर आहे ते, काय करतंय आपल्याला, आप्पा धीर देत बोलले. खरं तर आप्पा बोलले खरे, पण ते सुद्धा दचकले होते. त्या मांजराचं रडणं वाढतच चाललं होतं. शामू लेका, आवर, म्हणजे जावं लवकर घरी, आप्पा उगाचच काहीतरी बोलत वेळ घालवत होते. तेवढ्यात आप्पा व आप्पा, ओ राघवाप्पा, असा आवाज ओघळातून आला. आवाज सगळ्या शिवारात घुमत होता. कोण आहे र? ओघळाकडं बघत आप्पांनी आवाज दिला. मी आहे तात्या, आंबा पाडायचा आहे, वरती या इकडं. परत ओघळातून आवाज आला.
आवाजाबरोबर झाडांची फांदी काड काड वाजल्याचा आवाजसुद्धा आला. आप्पा, कोण हाळ्या देतंय व? तात्यांच्यासारखा आवाज वाटतोय, शामू बोलला. तात्या कसा असेल? तात्या कधीच घरी गेलाय असा विचार करताच सगळा प्रकार आप्पांच्या लक्षात आला. पण पोरगं घाबरल म्हणून काही बोलायचं नाही असं ठरवलं. तेवढ्यात पेटला पेटला आंबा पेटला, शामू जोरात ओरडला. म्हणून आप्पांनी बघितलं तर ओघळातील आंबा खरंच धाड 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 पेटत होता. आता आप्पा पण आतून घाबरले होते. शामू, राहू दे, टाक तिथंच, उद्याच्याला बघू, बैल दम काढीना असं म्हणत आप्पांनी बैल सोडली व वाटेला लागले. शामू पण कंदील घेऊन मागं मागं निघाला. शामूचं लक्ष सारखं त्या ओघळाकडे जात होतं. ती दोघं बरीच पुढं आली तरी आंबा पेटल्याचा तट आवाज येत होता. आप्पांनी बैलगाडी जुंपली आणि शामून दोघं गाडीत बसली. बैलगाडी ओढ्यात उतरली तशी बैल अचानक थांबली. बैलांना किती पण आवाज दिला, मारलं तरी ती जागची हालतच नव्हती. आता ओढ्यातून विचित्र आवाज यायला सुरुवात झाली. बैल बावरली होती. शामू आप्पांना चिकटून बसला होता. तेवढ्यात ओढ्यातून एक माणूस चालत चालत आला आणि उडी मारून बैलगाडीच्या दांड्यावर येऊन बसला. तसं उंबराच्या झाडावरच्या टिटव्यांनी कालवाच लावला. सागवानावरचं घुबड जोरात घुमायला लागलं. तो माणूस दांडीवर उलटा बसून आप्पांच्याकडेच बघू लागला. डोक्यावर फेटा, तांभरलेलं लाल भडक डोळं, पिंजारलेल्या मिशा, अंगात अंगरखा आणि धोतर, खांद्यावर घोंगडं असा अवतार असलेला माणूस काळा कुट्ट पण अंगानं ताडमाड होता. आप्पा घाबरलं होतं पण तसं न दाखवता शांत बसून होतं. बैल आता आपोआप चालू लागली. कोणीच काही बोलत नव्हतं. शामू आप्पांच्या आडून दडून दडून त्या माणसाकडे बघत होता. काय मग आप्पा, झाला वै शाळू? तो माणूस बोलला. त्याचा आवाज खर्जातील होता. नाही, कटाळा आला म्हणून बंद केलं. बर बर, गाड्याला का तंबाखू दे की? नाही, तारांबळीत इसारला वाटवा. आप्पा काहीतरी बोलायचं म्हणून बोललं. म्या हाणू का गाडी? तो माणूस बोलला. नको, बैल वाढ आहे ती असं म्हणत बैलाचा कासरा हातात जाम धरला आप्पानी. गाडी आता कणवीच्या वाटेला लागली होती. पाहुणं, कुठंसं निघाला? आप्पा विचारायचं म्हणून विचारू लागले. तसा तो माणूस गडगडाट करत हसला. गाड्या, म्यान पाहुणा, अरे माझा सगळा शिवार आहे यो. तसं आप्पा गप्प बसून राहिलं. गाडी कळंबीचा ओला ओलडून पुढे आली तसं त्या माणसाने गाडीतून पटकन उडी मारली आणि माग माग जात निघाला. आप्पा वाचला असला का नशिबानं, धीट आहेस गाड्या असं बोलून तो माणूस गायब झाला. शामूनं आप्पाच्या घोंगड्यात डोकं घालून गच्च डोळे मिटले होते. उठल्या का? गेला त्यो, आप्पा गालात हसत बोलला. कोण होता हो? कोण होता तो? खवीस होता. आप्पा तंबाखूची चिमट दाढखाली ठेवत बोलले. गाडी आता बरीच पुढं निघून आली होती. गावंदरीला भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज जवळ येऊ लागला होता. घरामागच्या चिंचेच्या झाडाचा शेंडा दिसू लागला. तसं बैलांनी पण वेग घेतला. शामू आप्पांच्या मांडीवर कधीच झोपला होता. आप्पांनी बैलाचे कासरे सैल सोडले. कोंबडा आरवल्याचा आवाज आला. तसं आप्पांनी सुटकेचा निश्वास टाकला.